यानंतर या बुलेटिनमध्ये बघूयात गावाकडच्या बातम्या। सोनं आणि चांदीच्या किमतीनं नवा उच्चांक गाठलाय। दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 1,13,800 रुपये इतकी झाली आहे। या वर्षात सोन्याचे दर तब्बल 34,850 रुपये म्हणजे 44% महागलेत, तर चांदीचे दर 42,300 रुपयांनी वाढलेत। ऑगस्ट 2025 मध्ये महागाई मासिक आधारावरती अल्प प्रमाणात वाढून 2.07% झाली। मुख्यत्वे भाज्या, मांस आणि मासे यांच्या किमती वाढल्यामुळे महागाई वाढली आहे। त्याआधी जुलै महिन्यात ही महागाई 1.61% होती। मागील काही दिवसांपासून राज्यात पावसानं विश्रांती घेतली आहे, त्यामुळे सध्या उकाडा आणि उन्हाचा ताप सहन करावा लागतोय। दरम्यान संपूर्ण राज्यात आजपासून पुढचे 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। हार्बर मार्गावरील कुर्ला ते टिळक नगर स्थानकादरम्यान नवीन मार्गिकेच्या कामासाठी आज रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत सुमारे 14.5 तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे। त्यामुळे हार्बर मार्गावरील वडाळा रोड ते मानखुर्द दरम्यानची लोकल सेवा बंद राहील। वाहतुकीसाठी प्रभात देवी पूल बंद करण्यात आलाय, त्यामुळे या मार्गावरील एसटी महामंडळाच्या बसेसच्या मार्गात बदल केलेला आहे। बदललेल्या मार्गात एसटीचा प्रवास काही किलोमीटरनं वाढणार असल्यामुळे एसटीच्या तिकीट दरात वाढ होणार आहे। खड्ड्यांच्या समस्येवरती तोडगा काढण्यात अपयशी ठरल्यावरनं उच्च न्यायालयानं मुंबई महानगर प्रदेशातील महापालिका आणि अन्य प्राधिकरणांवरती कठोर शब्दात ताशेरे ओढलेत। वर्षानुवर्ष सुस्थितीत राहिलेल्या रस्त्यांची गेल्या काही वर्षांपासून एकाच पावसात चाळण का होते, असा संतप्त सवाल न्यायालयानं विचारलाय। ससून रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची 354 पदं भरली जाणार आहेत। यासाठी भरती प्रक्रिया सुरू असून 26,000हून अधिक उमेदवारांनी अर्ज केलेत। यात कक्षसेवक पदाच्या 165 जागांसाठी सर्वाधिक 14,246 अर्ज आले। दरम्यान पॉइंट इथल्या विधान भवनाजवळील भूखंडावरती आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची इमारत उभी राहणार आहे। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं हा 16,842 चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड 3,472 कोटी रुपयांना आरबीआयला दिलाय। या भूखंडाच्या विक्री करारावरती दोघांनी स्वाक्षरी केली। राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांसाठी आरक्षणाची यादी जाहीर झाली आहे। विविध प्रवर्गानुसार ठरवण्यात आलेल्या या आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या केंद्रस्थानी कोण राहणार हे निश्चित झालंय। लोणावळा स्कायवॉक प्रकल्पाबाबत पुणे जिल्हाधिकारी दालनामध्ये आमदार सुनील शेळकेंच्या उपस्थितीत बैठक पार पडली। या बैठकीत पर्यटन वाढ, पायाभूत सुविधा, पर्यायी रस्ते तसंच स्थानिकांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी ठोस उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला। सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला जोडणारा तळेरे गगनबावडा राष्ट्रीय महामार्ग आजपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येतोय। गगनबावडा घाटात दरड कोसळल्यामुळे वाहतूक 8 दिवसांसाठी बंद होती। धुळ्यामध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेनं आंदोलन केलं। मराठा समाजासाठी काढलेला शासन निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात आली। ओबीसीतून आरक्षण न देण्याचीही मागणी करण्यात आली। यावल तहसील कार्यालयासमोर ओबीसी समाजानं आंदोलन केलं। मराठा समाजासाठी काढलेला जीआर तातडीनं रद्द करण्याची मागणी करण्यात आली। जीआर रद्द न केल्यास ओबीसी समाज तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आलाय। हिंगोलीमध्ये बंजारा समाजानं उपोषण केलं। एसटी प्रवर्गातून बंजारा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान बंजारा समाजाच्या तरुणांनी रॅली काढली। जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी समाजानं मोर्चा काढला। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण न देण्याची मागणी करण्यात आली। मोठ्या संख्येनं नागरिकांनी आंदोलनात सहभाग घेतला। लातूरमध्ये आरपीआय नेते सचिन खरात यांनी भरत कराडच्या कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी त्यांनी कुटुंबियांचं सांत्वन केलं, तर कुटुंबाला शासकीय नोकरी द्या आणि 10 लाखांची मदत देण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। मराठा आरक्षणाला जर मंत्रिमंडळातले मंत्रीच विरोध करत असतील तर मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी केली आहे। सरकारमध्ये एकवाक्यता नाही, त्यांनी फक्त 2 समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप शिंदेंनी केला। सोयगावमध्ये वन्यजीव प्रेमींनी मोर्चा काढला। अजगराची हत्या करणाऱ्यावरती कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान तहसीलदारांना निवेदन देखील देण्यात आलंय। वर्धा जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे यशोदा नदीला पूर आलाय। पुरामुळे वर्धा राळेगाव मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली, तर अनेक घरात पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं। चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली। सतत पावसामुळे वरोरा चिमूर तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक मार्ग बंद झाले। दरम्यान दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। परभणी जिल्ह्यात पुन्हा पावसानं हजेरी लावली, त्यामुळे मूग पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। दरम्यान शेतकरी चिंतेत सापडलाय।
सर्व आरोपांना कायदेशीर भाषेत उत्तर देणार असल्याचं वक्तव्य खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी केलं. वाल्मिक कराडची उपमा दिल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. छत्रपती संभाजीनगरच्या सारोळामध्ये अंजना नदी पात्रातनं नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय. वारंवार पूल बनवण्याची मागणी केल्यानंतरही प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आलाय. तातडीनं पूल बनवण्याची मागणी करण्यात आली. वर्धा जिल्ह्यात सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झाल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय. तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली. जळगावच्या पाचोरा तालुक्यात हवामान बदलामुळे मोसंबीचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलाय. प्रशासनानं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. रायगडच्या महाडमध्ये सावित्री नदीचं पाणी काळसर येत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरम्यान नदीचं पाणी प्रदूषण मंडळाकडून तपासणीसाठी पाठवण्यात आलंय. नांदेडच्या कंधार तालुक्यात जोरदार पावसानं हजेरी लावली. दमदार पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान शेतकऱ्यांनी आंदोलनातनं नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. चंद्रपूर जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. जिल्ह्यात वर्धा, वैनगंगा आणि इतर नद्यांच्या पुरामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं असून पंचनामे करून तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली. परभणीच्या रामनगर तांडामध्ये चाकूचा धाक दाखवून 12 वर्षीय मुलीवरती अत्याचार करण्यात आले. या प्रकरणी बंजारा समाजानं कठोर कारवाई करण्याची मागणी केली. सोलापुरात काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे पालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर त्यांनी धरलं. 40 कोटी रुपयांच्या कामाचा आढावा घेताना प्रणिती शिंदेंनी अधिकाऱ्यांना खडसावलं. 20 मे पासून बंद असलेली किल्ले सिंधुदुर्ग होडी सेवा सुरू करण्यात आली आहे. पावसाळी वातावरण आणि समुद्रातली परिस्थिती बघून किल्ला होडी सेवा सुरू करण्यात आली. वर्धा जिल्ह्यात 2 दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. कारंजा तालुक्यातील सावरडोह जवळच्या खडक नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे कारंजा माणिकवाडा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. बीड जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्र काढण्याच्या प्रक्रियेला गती आली आहे. ग्रामीण भागात अधिकाऱ्यांकडून कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. सातारा जिल्ह्यातील कास पुष्प पठार पर्यटकांसाठी 4 सप्टेंबरपासून खुलं झालंय. फुललेल्या विविध दुर्मिळ फुलांचा रंगोत्सव पाहण्यासाठी देशभरातूनच नव्हे तर परदेशातून देखील मोठ्या संख्येनं पर्यटक इथे येतात. अकोल्यात अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावरती सकल हिंदू समाजाकडून मोर्चा काढण्यात आला. वर्ध्यामध्ये मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय. 2 दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे परिसरातले नाले तुडुंब भरून वाहत आहेत. गणेशनगर भागात घरासमोर असलेल्या नाल्याच्या पाण्यात 3 वर्षांचा चिमुकला वाहून गेला. त्याचा मृत्यू झालाय. डुगू पंकज मोहदुरे असं या चिमुकल्याचं नाव असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते. बीडच्या अंबाजोगाईत पत्नीनं तिच्या पतीला जीवघेणी मारहाण केली. यात पतीचा मृत्यू झालाय. पत्नीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पती सतत दारू पीत असल्याच्या वादातनं ही घटना घडली. वर्ध्याच्या गणेशनगरमध्ये खेळताना नाल्याच्या पाण्यात कोसळून एक चिमुकला वाहून गेला. या चिमुकल्याचा मृत्यू झालाय. डुगू पंकज मोहदुरे असं मृत्यू झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे. नागपुरात जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या कारला अचानक आग लागली. सुदैवानं कारमधील सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलंय. सटाण्यामध्ये अपघाताची मालिका सुरूच असून नामपूर मार्गावर भरधाव वेगानं जाणारा कंटेनर उलटला. चालकाचा मृत्यू झालाय तर क्लीनर गंभीर जखमी झालाय. काल रात्री पिकअप आणि कारचा अपघात होऊन 3घांचा मृत्यू झाला. सुशीला कार्कींकडे नेपाळच्या पंतप्रधान पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. नेपाळमध्ये हिंसाचाराच्या घटनेनंतर सत्तांतर झालंय. सोशल मीडियावरती बंदी घातल्यामुळे तरुणांनी हिंसाचार केला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांची भेट घेतली आणि राजधानी दिल्लीमध्ये त्यांच्यात चर्चा झाली. T20 मिश्रणाविरुद्धची सोशल मीडिया मोहीम ही राजकीयदृष्ट्या मला लक्ष्य करण्यासाठी पैसे देऊन केलेली मोहीम असल्याचा गंभीर आरोप रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी केला. सोशल मीडियावरती जी मोहीम चालवण्यात आली त्यात काही तथ्य नाही असं गडकरींनी म्हटलं. जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर झालंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत हालचालींना वेग आलाय. बिहारमध्ये काँग्रेसनं सोशल मीडियावरती मोदींच्या मातोश्रींचा AI निर्मित व्हिडिओ पोस्ट केलाय. त्यामुळे भाजपनं आंदोलन करत याचा निषेध केलाय. दरम्यान भाजप कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी सुरू होती.
नांदेडमध्ये उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात महिलांनी मोर्चा काढला. कलामंदिर परिसरातील दारूचं दुकान बंद करण्याची मागणी करण्यात आली. मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन भवनाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं. पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यासाठी 7 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आलाय. रायगडच्या रोहा शहरात डॉक्टर सी.डी. देशमुख सभागृहाची निर्मिती करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सभागृहाचं उद्घाटन होणार आहे. मंत्री भरत गोगावलेंचं नाव मात्र निमंत्रण पत्रिकेतनं वगळल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मासेमारीला सुरुवात झाली आहे. गेल्या 2 दिवसांपासून मोठ्या संख्येनं मासे मिळत असल्यामुळे मच्छीमारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली. यामुळे सखल भागात पाणी साचलं. येत्या 15 सप्टेंबरपर्यंत नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे आणि येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.